हॅलो, वेलकम स्टुडंट. बघा आपण जे कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा जो कोऑर्डिनेट सिस्टीम मधला पार्ट आहे तो फिनिश केला होता. बेसिक कॉन्सेप्ट स्टडी केला होता. नाव कोऑर्डिनेट जॉमेट्री मधला फर्स्ट चॅप्टर आपण स्टार्ट करतो. नाव स्ट्रेट लाईन. सो जे लोकस आहे, लोकस कशा म्हणतो आपण? स्ट्रेट लाईन. बघा ही वन टाइपचा काय तुमचा लोकस आहे. फर्स्ट ऑफ ऑल लोकस म्हणजे काय ते सुरुवातीला आपण डिस्कस करून सांगतो. बघा याच्यावरती कन्सेप्ट लिहिले. लोकस इज नथिंग बट दी सेट ऑफ ऑल पॉइंट्स, अशा पॉइंटचं कलेक्शन जे काहीतरी सम जॉमेट्रिकल कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? लोकस असं म्हणतो. बघा ती कन्सेप्ट एक्सप्लेन करून स्ट्रेट लाईन वरती जातो कशा पद्धतीने. सो लोकस मीन्स दी सेट ऑफ all points which satisfy the certain geometrical condition. किंवा तुम्ही काय म्हणू शकता त्याला? कंडिशन असं म्हणू शकता. इट्स कॉल्ड, त्याला काय म्हणणार आपण? लोकस असं म्हणणार. आता या जॉमेट्रिकल कंडिशनचा मीनिंग वगैरे काय होतो ते बघायचं. आता लोकस फॉर एक्झाम्पल बघा, सिंपल एक्झाम्पल घेतो. सर्कल ही काय जी फिगर आहे ती एक काय लोकस आहे. कारण का बघा ते पण तुमच्या काय सेट ऑफ ऑल पॉइंट्सचं कलेक्शन आहे. बघा सेट ऑफ ऑल पॉइंट्स. बघा जे काही आपण सर्कल कसं काढतो की हे जे काही तुमच्या एका फिक्स पॉइंट पासून इक्विडिस्टन्स वरती हे जे काही नंबर ऑफ पॉइंट्सचं जे काही कलेक्शन करतो आपण, ते कलेक्शन तर झालं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय ते सम जॉमेट्रिकल कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. सर्कल कुठली जॉमेट्रिकल कंडिशन सॅटिस्फाय करतो? तर या सेंटर जो आहे, ओरिजिन म्हणतो थोडक्यात त्याला, त्या ओरिजिन पासून हा जो प्रत्येक पॉइंट आहे तो प्रत्येक पॉइंट काय केलेला आहे तुमचा, विच इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द फिक्स पॉइंट. म्हणजे ही जी रेडियस आहे ती रेडियस काय तुमची आहे? इक्वल आहे. म्हणजे काय या तुमच्या सेंटर पासून एका फिक्स डिस्टन्सच्या पॉइंटच्या कलेक्शनच्या फिगरला तुम्ही काय म्हणता? सर्कल असं म्हणता. मग सर्कलने कुठली जॉमेट्रिकल कंडिशन सॅटिस्फाय केली? तर ओरिजिन या सेंटर पासून फिक्स युनिट डिस्टन्स वरती पॉइंटचं कलेक्शन आहे. सो सर्कल ही काय झाली तुमची? लोकस झाला तुमचा. दुसरा बघा फॉर एक्झाम्पल ट्रायंगल असेल तर ट्रायंगल पण कुठली तुमची कंडिशन सॅटिस्फाय करायला वेगवेगळे असतील. फॉर एक्झाम्पल राईट अँगल असेल तर आपण त्याच्यामध्ये काय म्हणतो? त्यातला वन अँगल तुमचा किती पाहिजे? 90 डिग्री पाहिजे आणि सम टोटल त्याची 180 पाहिजे. त्याच पद्धतीने तुमचा इक्विलॅटरल असेल तर आपण म्हणतो त्यांचे तिन्ही अँगल तुमचे काय पाहिजे? 60 डिग्रीचे पाहिजे. या ज्या स्पेसिफिक कंडिशन, सर्टन जॉमेट्रिकल कंडिशन सॅटिस्फाय करणाऱ्या जेवढे काही फिगर आपण ऑब्टेन करतो त्याला सिंपली आपण काय म्हणतो? लोकस असं म्हणतो. मग आपण हे बघितलं. मग ही जी स्ट्रेट लाईन आहे ना, स्ट्रेट लाईन पण वन ऑफ दी पार्ट ऑफ दी लोकस एक पार्ट आहे. जी सर्वात सिम्पलेस्ट लोकस जो आहे त्या सिम्पलेस्ट लोकसला आपण काय म्हणतो? स्ट्रेट लाईन असं म्हणतो. आता ते स्ट्रेट लाईन मध्ये कुठल्या कन्सेप्ट येतात ते आपण स्टडी करू. सो स्ट्रेट लाईन ही फर्स्ट ऑफ ऑल काय एक तुमचा लोकस आहे. आता तो कुठली जॉमेट्रिकल कंडिशन सॅटिस्फाय करतो त्याकडे आपण जाऊया. बघा सो नाउ स्ट्रेट लाईन काय तुमची वन ऑफ दी एक लोकस आहे तुमचा हा. तर कुठली जॉमेट्रिकल कंडिशन सॅटिस्फाय करतो? बघा तुमची ही जी काही लाईन आहे तुम्ही याला स्ट्रेट लाईन कधी म्हणणार? बघा तुमची ही जी आहे तर आपल्याला दिसते की कर्व शेप दिसते, ही स्ट्रेट लाईन नाही. पण ही का स्ट्रेट लाईन? बघा तर या लाईन वरच्या कुठली पण लाईन सेगमेंट घ्या तुमची, छोटी सेगमेंट घ्या तुम्ही. फॉर एक्झाम्पल हा एक पॉइंट घेतला तुम्ही, हा दुसरा पॉइंट घेतला सपोज. तर ही जी काही लाईन सेगमेंट आहे, सेगमेंट ए बी चा जो काही स्लोप असणार आहे तुमचा, स्लोप ऑफ सेगमेंट ए बी, या सेगमेंट ए बी चा स्लोप किंवा तुम्ही हा सी पॉइंट घेतला, या सेगमेंट कुठल्या ए सी चा स्लोप किंवा या लाईन वरचे कुठले पण दोन पॉइंटला जोडणारी तुम्ही लाईन सेगमेंट घेतली तर त्या प्रत्येक लाईन सेगमेंटचा जर स्लोप कॉन्स्टंट असेल देन वी कॅन से दॅट दिस सेगमेंट, तिला काय म्हणणार आपण? स्ट्रेट लाईन असं म्हणणार तुमची. मग स्ट्रेट लाईन कुठली जॉमेट्रिकल कंडिशन सॅटिस्फाय करतो? तर या लाईनवरचे कुठले पण दोन पॉइंटला जोडणारी जी सेगमेंट असेल त्या प्रत्येक सेगमेंटचा स्लोप काय असतो तुमचा?
कॉन्स्टंट असतो, म्हणून ही जी काही तुमची लाईन आहे त्या लाईनला आपण काय म्हणतो, लोकसची स्पेशल केस आहे तुमची, कारण तो तुमची स्लोप कॉन्स्टंट असण्याची जॉमेट्रिकल कंडिशन सॅटिस्फाय करतो. हे झालं क्युरियोसिटी अबाउट द स्ट्रेट लाईन. नाव आता जे डिफरंट फॉर्म्स आहेत स्ट्रेट लाईनचे ते फॉर्म्स आपण स्टडी करणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण स्पेशल केस बघितली बघा, ax plus by plus c is equal to 0. ax plus by plus c is equal to 0. हे जे स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे त्या स्ट्रेट लाईनच्या इक्वेशनवरून आपण स्लोप कशा पद्धतीने फाइंड आउट करतो, दोन पॅरलल लाईन्स ते रिलेशन स्टडी केले. नाव जे डिफरंट फॉर्म्स आहेत ते आपण आजच्या लेक्चर्समध्ये स्टडी करणार आहोत. तर त्याच्यामध्ये बघा तुमच्या आता व्हेरियस फॉर्म्स ऑफ दी स्ट्रेट लाईन. बघा मागच्या कुठले येते तुमची व्हेरियस फॉर्म्स ऑफ दी इक्वेशन ऑफ लाईन. लाईनचे जे काही व्हेरियस फॉर्म्स आहेत ते स्टडी करणार आहोत आपण. त्याच्यावरती बेस क्वेश्चन जेईई मेन्सला विचारले जातात. तर त्यातला फर्स्ट आहे तुमचा स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. आता काय असतो बघा स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, ज्या फॉर्म मध्ये तुम्हाला गिवन काय दिलेला असतो स्लोप आणि एक इंटरसेप्ट दिलेला असेल, दॅट फॉर्म्स इज नोन ॲज स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. व्हॉट इज काय होतं शॉर्टमध्ये बघा तुमचं. सो दिस इज युअर रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम. या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये सपोज दिस इज युअर लाईन एल. ही लाईन तुमची काय आहे, एल लाईन आहे. तर ही एल लाईन जी आहे तुमची या y ऍक्सिसला सम c पॉइंट मध्ये काय करते, इंटरसेप्ट म्हणजे c युनिट डिस्टन्स वरती या y ऍक्सिसला ते काय करते तुमची कट करत असेल. तर या लाईनचा हा जो पॉइंट आला तुमचा, तो पॉइंट काय झाला बघा तुमचा 0, c पॉइंट झाला. आणि या लाईनचा जर तुम्हाला स्लोप दिलेला असेल, दॅट मीन्स हा थीटा आहे, त्याच्यावर जर तुम्हाला स्लोप गिवन असेल तर त्याचा जो काही फॉर्म आहे तो आपण कुठल्या फॉर्म मध्ये लिहितो, सिंपली y is equal to m into x plus c. This form is known as slope intercept form असं तुमचं म्हणतो. ओके, किंवा ती जी लाईन आहे तुम्ही लाईन अशा पद्धतीने पण काय करू शकता, ड्रॉ करू शकता, व्हॉटएव्हर तुम्ही. फक्त त्या लाईन मध्ये तुम्हाला काय हा y ऍक्सिसचा इंटरसेप्ट दिलेला आहे आणि काय दिलेला आहे तुमचा स्लोप दिलेला आहे तिचा. दिस m is known as slope and तुमचा हा जो c आहे c is known as y इंटरसेप्ट. तो काय आहे तुमचा y इंटरसेप्ट आहे. ओके, सो हा झाला तुमचा फर्स्ट फॉर्म, त्याला आपण म्हणणार स्लोप इंटरसेप्ट फॉर्म असं म्हणणार. पण त्याच्यामध्ये आता बघा की स्पेशल केस आपण स्टडी केली. हा तुमचा स्लोप इंटरसेप्ट फॉर्म बघितला, त्याची स्पेशल केस कुठली बघा, इफ रिमार्क बघा, इफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, ती लाईन जर तुमची ओरिजिन मधून पास होत असेल तर त्या केस मध्ये काय होणार बघा, तुमचे हे जे इंटरसेप्ट आहे ते इंटरसेप्ट होणारच नाही. म्हणजे पासिंग थ्रू द ओरिजिनची लाईन जी असणार आहे ती तुमच्या अशा फॉर्म मध्ये असेल किंवा अशा फॉर्म मध्ये असणार आहे तुमची. ओके, पण त्याच्यामध्ये जो इंटरसेप्ट y ऍक्सिसला कट करत होता तो काय झाला तुमचा 0 झाला. म्हणजे त्या केस मध्ये आपण या c ची व्हॅल्यू किती टाकणार, 0. जेव्हा c ची व्हॅल्यू 0 टाकणार त्यावेळेस आपल्याला या लाईनचं इक्वेशन काय भेटेल, सिंपली y is equal to m into x, where m is the slope of that line. त्याचा इंक्लिनेशन वरून आपण जो tan थीटा काढतो त्याला आपण सिंपली काय म्हणतो, स्लोप असं म्हणतो. सो हा आपण पहिला फॉर्म बघितला स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्लोप आणि इंटरसेप्ट काय असतो तुमचा गिवन असतो. ओके, सो नाउ नेक्स्ट फॉर्म इज स्लोप पॉइंट फॉर्म. सो सेकंड वन इज slope point form. Slope point form. नावातच दिले बघा त्या फॉर्मच्या काय गिवन असणार. फर्स्ट ऑफ ऑल वन इज स्लोप इज गिवन अँड वन पासिंग थ्रू द पॉइंट इज गिवन. एक तुम्हाला स्लोप दिलेला असेल आणि पासिंग थ्रू द पॉइंट दिलेला असेल तर त्या लाईनचं जे काही तुमचा स्लोप आहे, स्लोप पॉइंट फॉर्म काय असतो तो बघायचा आपल्याला. बघा सिंपल ही तुमची लाईन आहे. ओके, या लाईन हे तुमच्या रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये ही एक तुमची लाईन ड्रॉ केली. जी लाईन काय करते तुमची
एका पॉइंट मधून पास होते, त्या पॉइंट जो पासिंग थ्रू द पॉइंट आहे त्याला म्हटलं x, x1, y1 असं म्हटलं तुमचं. ओके, मग आता याचं जे इक्वेशन काढायचे बघा, हे सर्व स्ट्रेट लाईन फर्स्ट याच्यात सांगितलं की हा काय तुमचा लोकस आहे. पण लोकस वरचं ज्यावेळेस आपल्याला लोकसचं इक्वेशन काढायचं असतं, हे जे इक्वेशन्स काढतो ते सर्व लोकसचेच इक्वेशन आहे, फक्त ती स्पेशल केस आहे त्याला आपण स्ट्रेट लाईन असं म्हटलंय. मग तुमच्या या लाईन मध्ये जर तुम्ही एक पॉइंट घेतला तर तो पॉइंट सपोज तुमचा लोकस वरचा पॉइंट, ज्या पॉइंटला मी म्हटलं क्यू पॉइंट म्हटलं, सपोज त्याला म्हटलं तुम्ही x, y असं म्हटलं, आणि तुम्हाला या लाईनचा स्लोप तर त्यांनी दिलेलाच आहे. स्लोप किती दिला आहे तुमचा m आपण म्हणू त्याला. मग त्याचं इक्वेशन कसं आहे बघा, तुमचं स्लोप जो आहे तो स्लोप किती म्हटलं त्याला m म्हटलं. मग आता जर या लाईनचं जर मला इक्वेशन ऑब्टेन करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता बघा, दोन पॉइंट दिले तर त्या दोन पॉइंट वरनं काय काढू शकता, स्लोप काढू शकता. मग बघा या सेगमेंट PQ चा जर मी स्लोप काढला, स्लोप ऑफ PQ इज इक्वल टू बघा, दोन पॉइंट दिला असेल तर स्लोप कसा काढतो, y2 y1 डिवाइडेड बाय x2 x1. याला जर x1 y1 म्हटले, याला x2 y2 म्हणून टाकतो बघा तुमचं. सो y2 y1 काय तुमचं y y1 डिवाइडेड बाय दिस x x1, सॉरी x x1. बघा आपल्याला स्लोप ऑफ द लाईन देऊन टाकली. आपण काय म्हटलं की स्ट्रेट लाईन कुठली पण असू द्या, प्रत्येक सेगमेंटचा स्लोप कॉन्स्टंट असतो, तो आपल्याला दिला n. सो n इज इक्वल टू y y1 डिवाइडेड बाय दिस x x1. मग आता तुम्हाला जर हे इक्वेशन रिराइट केलं, दिस कॅन बी इकडे जर मल्टिप्लाय केलं तर काय होतं तुमचं इक्वेशन बघा, दिस हे तुमचं y y1 इज इक्वल टू m into bracket x x1. दिस इक्वेशन इज नोन ॲज स्लोप पॉइंट फॉर्म, ज्याच्यामध्ये पासिंग थ्रू द पॉइंट काय x1 y1 हा तुमचा पासिंग थ्रू द पॉइंट आहे आणि त्या लाईनचा स्लोप किती दिलाय तुमचा m. मग आता ही बघा आपण जनरल केस बघितली, आता तिची स्पेशल केस कुठली ती बघा, आपण जे म्हटलं पासिंग थ्रू द ओरिजिनची केस याच्यावर कशी बघा, ओरिजिन मधून पास होत असेल तर x1 y1 ची व्हॅल्यू जर आपण 0 टाकली तर इक्वेशन काय भेटेल बघा, सिम्पली y is equal to m into x, कारण हा तर व्हॅल्यूज होईल दोन्ही. सो y is equal to mx, हे याच्यावर पण आपण काय करू शकतो, ऑब्टेन करू शकतो. सो हा तुमचा सेकंड फॉर्म बघितला, मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म आहे. या फॉर्म मध्ये क्वेश्चन फ्रेम केले जातात तुमचा. नाव आता थर्ड फॉर्म बघायचा आपल्याला, 2 पॉइंट फॉर्म. सो बघा मग आता 2 पॉइंट फॉर्म काय याच्यावर, सो तुमचा थर्ड वन इज 2.4. 2.4 मध्ये काय होणार बघा, तुमचं सिम्पली जी काही लाईन आहे ती लाईन तुमच्या दोन पॉइंट मधून पास होत असेल. सपोज दिस इज युअर फर्स्ट पॉइंट P into bracket x1, y1 आणि तुमचा Q पॉइंट असेल x2, y2. तर याच्यावरून जो काही आपण फॉर्म ऑब्टेन करणार, मगाशी आपण काय म्हणतो पासिंग थ्रू एका पॉइंट मधून आहे, तर ज्यावेळेस आपण जो सेकंड फॉर्म ऑब्टेन करतो तो फॉर्म कशा पद्धतीने बघा, आपला स्लोप पॉइंट आपण बघितला, फर्स्ट काय बघितला y y1 इज इक्वल टू m into bracket x x1 आपण बघितला था. मग आता बघा जर दोन पॉइंट दिलेले असेल तर आपण स्लोप कसा काढतो, y2 y1 डिवाइडेड बाय x2 x1. मग जर मी या m ची किंमत जर ती टाकली तर काय बघा, y y1 इज इक्वल टू y2 y1 डिवाइडेड बाय x2 x1 इनटू हा आपला x x1 ॲज इट इज बघा. मग आता काय करतो इथं, हा y2 y1 इथं जो मल्टिप्लाय आहे तो इकडे आणतो. मग इक्वेशन कसं दिसेल बघा तुमचं, y y1 डिवाइडेड बाय y2 y1 which is equal to x x1 divided by this x2 x1, and this form is known as 2.4. जी लाईन तुमची या दोन पॉइंट मधून पास होते त्याचा 2 पॉइंट फॉर्मचा आपण काय बघितलं, हे इक्वेशन. सो जस्ट आपण हे इक्वेशन कसं आपण रिप्रेझेंट केलं, स्लोप पॉइंट फॉर्म जो होता आपला त्या स्लोप पॉइंट फॉर्म म्हणून आपण काय केलं, फाइंड आउट केलं. ओके, सो हा झाला तुमचा थर्ड फॉर्म की 2 पॉइंट फॉर्म काय असतो तो आपण समजून घेतला. नाउ नेक्स्ट त्याच्या पुढे जायचं आपल्याला, डबल इंटरसेप्ट फॉर्म कशाला म्हणायचं ते बघू आपण. डबल इंटरसेप्ट फॉर्म इज
दोन्ही ऍक्सिसला तुमचा इंटरसेक्ट करत असेल तर त्याला आपण काय म्हणणार, तुमचं डबल इंटरसेक्ट फॉर्म असं म्हणणार. बघा तो काय तुमचा So form one double intersect form. मग डबल इंटरसेक्ट फॉर्म काय होतो बघा की ही जी तुमची रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम आहे त्या रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये ती लाईन तुमची या बोथ ऍक्सिसला कट करते. तुमचा हा जो काही y ऍक्सिस आहे त्या y ऍक्सिसला सम b युनिट्सने कट करते आणि तुमच्या या x ऍक्सिसला सम a युनिटने कट करत असेल तर याचं इक्वेशन काय असतं ते बघायचं आपल्याला. बघा मग हा जो तुमचा पॉइंट आहे तो पॉइंट काय दिसेल बघा तुमचा 0, b कारण y ऍक्सिस वरती x कोऑर्डिनेट काय असतो 0 आणि त्याच पद्धतीने हा पॉइंट काय दिसेल तुमचा b पॉइंट ज्याला म्हटलं तुमचा हा a युनिट डिस्टन्स आणि सेकंड कोऑर्डिनेट काय 0. मग आता याचं जर इक्वेशन ऑब्टेन करायचं असेल तर तुम्ही या लाईनवरती एक लोकलचा पॉइंट घेणार. त्या पॉइंटवर दोघांचे स्लोप काढल्यानंतर ते तुम्ही इक्वेट करून जर सॉल्व केले तर त्याचं इक्वेशन जे फॉर्म होतो ते इक्वेशन बघा इथे लिहितो x अपॉन a प्लस y अपॉन b which is equal to 1. इथं वेअर बघा वेअर a means x इंटरसेक्ट x ऍक्सिसचा इंटरसेक्ट आहे तुमचा and b is y इंटरसेक्ट b काय तुमचा y इंटरसेक्ट आहे तुमचा. ओके सो दिस फॉर्म इज नोन ॲज डबल इंटरसेक्ट फॉर्म. हे व्हेरियस फॉर्म्स जे बघतोय ते आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करताना लागणार आहे त्यासाठी आपण त्याचं डिटेल डिस्क्रिप्शन बघतोय. ओके सो नाव त्याच्यानंतर पुढचा येतो तुमचा नॉर्मल फॉर्म. तो नॉर्मल फॉर्म काय असतो तो आपण बघूया. बघा मग आता so next one is fifth one normal form. बघा नावातच दिले नॉर्मल. जी लाईन आहे त्या लाईन वरती आपल्याला काय टाकायचं तुमचा नॉर्मल टाकायचं. बघा ही जी लाईन आहे या लाईन वरती जर मी हा तुमचा नॉर्मल टाकला सम p युनिट डिस्टन्स ने परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे फ्रॉम ओरिजिन टू दॅट लाईन तर ही जी लाईन तुमचा हा परपेंडिक्युलर आहे तो या x ऍक्सिस सोबत तुमचा किती अल्फा अँगल क्रिएट करतो. तर याचा जो काही तुमचा नॉर्मल फॉर्म आहे तो नॉर्मल फॉर्म काय सांगतो तुम्हाला तर ही जी लाईन आहे या लाईनचं तुम्हाला काय करायचं इथे इक्वेशन फाइंड आउट करायचं. बघा ही जी लाईन आहे हा जो पॉइंट आहे आपल्याला माहिती आहे त्या पॉइंटला थोड्या वेळ आपण x, y अशा पद्धतीने डिनोट करतो. मग आता बघा आपल्याला जर या लाईनचा स्लोप कळला आपला मेन टास्क काय की तुमची ही जी लाईन आहे या लाईनचं आपल्याला काय करायचंय इक्वेशन्स फाइंड आउट करायचे. मग ते तुम्ही कशा पद्धतीने करू शकता. बघा हा जर तुमचा p पॉइंट असेल आणि हा जर त्या पॉझिटिव्ह x ऍक्सिस पासून अल्फा अँगल क्रिएट करत असेल तर आपल्याला माहिती सर्कल वरचा जो पॉइंट आहे तो पॉइंट आपला कशा पद्धतीने दिसतो. बघा ट्रिग्नोमेट्रीकडे थोडंसं दाखवलं तुमचं की हे जे काही तुमचं सपोज तुमचं r रेडियस युनिटचं सर्कल असेल तुमचं r रेडियसचं इथं तुमचा अँगल सम थीटा क्रिएट करत असेल तर आपल्याला माहिती या सर्कल वरचा जो आपला पॉइंट आहे तो पॉइंट कसा दिसतो आपला xy x is equal to r cos theta आणि y is equal to काय दिसतो तुमचा r sin theta दिसतो. हे कशावर येतं जस्ट sin theta आणि cos theta. बघा इथं परपेंडिक्युलर टाकला हा xy पॉइंट असेल तर हे x आणि हे y. याच्यावर आपला xy च्या किमती काढल्या तर ती काय येते r cos theta आणि r sin theta. फक्त इथं परपेंडिक्युलर डिस्टन्सला p म्हटलंय म्हणून हा जो इथला पॉइंट आहे तो पॉइंट तुमचा इक्विव्हॅलेंट कसा दिसणार बघा तुमचा p cos theta आणि काय दिसेल तुमचा p sin theta असा पॉइंट दिसेल. मग एक पासिंग थ्रू पॉइंट तर माहित झाला. आता तुम्हाला मेन टास्क आहे या लाईनचं बघा ज्योमेट्री मध्ये आपल्याला ह्याच गोष्टी वापरायच्या आहे की लाईनचे जे स्लोप्स आहे ते परपेंडिक्युलर असेल तर कशा पद्धतीने वापरायचे. बघा आता हा पॉइंट तुम्हाला माहित झाला हा ओरिजिनचा कोऑर्डिनेट तुम्हाला माहिती काय 0,0 आहे माहिती तुम्हाला. मग ज्या वेळेस हे दोन पॉइंट माहित असेल हा पॉइंट आणि हा पॉइंट तर आपण या लाईनचा काय काढू शकतो स्लोप काढू शकतो. बघा स्लोप ऑफ दी लाईन कुठली OP या लाईनचा स्लोप आपण y2 y1 आपण x2 x1 ने काढू शकतो. पण आपला मेन टास्क हा नाहीये ही लाईनचं इक्वेशन ने काढायचं.
या लाईनचं इक्वेशन काढायचं. ते कशा पद्धतीने ऑब्टेन करणार आपण, तर ही लाईन तुमची या दिलेल्या लाईनला काय आहे तुमची परपेंडिक्युलर. वन्स अगेन कन्सेप्ट रिवाइज करावं लागेल की टू नॉन व्हर्टिकल लाईन जर एकमेकांना परपेंडिक्युलर असेल तर स्लोपचा प्रोडक्ट किती असतो, -1 असतो. ते इक्वेशन एकदा आपण वापरलं की या लाईनचा काय माहिती आहे बघा तुम्हाला, या रियल लाईनचा काय माहिती आहे, तुमचा स्लोप तुम्हाला माहिती होईल, तो आपण याच्यावरनं काढणार. आणि आपल्याला एक पॉइंट पण माहिती, स्लोप माहिती, पॉइंट माहिती, मग आपण काय वापरणार, स्लोप पॉइंट फॉर्म वापरला की याचा जो तुमचा इक्वेशन येणार आहे या नॉर्मल फॉर्मचं, ते इक्वेशन आता मी इथे डायरेक्ट लिहितो बघा. जॉमेट्री त्याची इथं सांगितली तुम्हाला. त्याचं इक्वेशन असतं तुमचं x टाइम्स cos अल्फा प्लस y टाइम्स sin अल्फा इज इक्वल टू p. आपल्याला याचं जे इक्वेशन्स आहे ते इक्वेशन्स इम्पॉर्टंट आहे तुमचं. ओके, वेअर p इज काय तुमचा परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे फ्रॉम ओरिजिन टू दॅट लाईन and this alpha is the angle made by this perpendicular with the positive x axis in anti-clockwise direction. ओके, सो हे झाला तुमचा नॉर्मल फॉर्म झाला. त्यातला आता शेवटचा एक आपण बघू पॅरामेट्रिक फॉर्म. तो जस्ट तुमचा शिफ्ट ऑफ ओरिजिनचे जे फॉर्म्युले आहे त्याच्यावर बघितला. आपण बघितलं शिफ्ट ऑफ ओरिजिनचे फॉर्म्युले, त्याच पद्धतीने तो काय येतो आपण ते बघू. ओके, सो बघा आता नेक्स्ट वन. सो या स्ट्रेट लाईन मधल्या महत्त्वाच्या कन्सेप्ट आहे सर आपल्याला हे फॉर्म्स बघायचे याच्यामध्ये. बघा मग आता पुढचा आहे तुमचा पॅरामेट्रिक फॉर्म. पॅरामेट्रिक फॉर्म मग काय असतो बघा तुमचा पॅरामेट्रिक फॉर्म. तर पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये तुम्हाला पॅरामीटर दिले असतील, 2 पॅरामीटर r आणि थीटा. तर त्यावरून आपण हा पॅरामेट्रिक फॉर्म कसा ऑब्टेन करतो ते माहिती. आता आपण जस्ट बघितलं बघा लास्ट लेक्चरला x इज इक्वल टू r cos थीटा आणि y इज इक्वल टू r sin थीटा, हे आपण त्याच्यामध्ये रिलेशन बघितलं होतं. पण हे तुमचं काय, आपण त्या ओरिजिन पासून हे डिस्टन्स बघतो डायरेक्ट. बघा थोडक्यात इथं जर काढलं तर हा p पॉइंट आपला जो दिसत होता याला आपण x, y असं म्हणत होतो. तर आपण सिंपली हा थीटा अँगल होता आणि मग हे x आणि हे y याच्यावरून आपण काढत होतो. पण आता आपल्याला जो बघायचा आहे हा पॉइंट तुमचा सम x1 y1 या युनिट डिस्टन्स वरती जर शिफ्ट केला तर त्याचे कोऑर्डिनेट्स आपले काय येतील ते बघायचे. मग आता शिफ्ट केला म्हणजे काय, हा इथला पॉइंट उचलून तुम्ही इथं वरती जर x1 y1 युनिट डिस्टन्स वरती शिफ्ट केला तर हेच इक्वेशन तुमचं कसं दिसणार आहे, x इज इक्वल टू x ऍक्सिस वरती x1 युनिट डिस्टन्सने पुढे शिफ्ट केला म्हणजे x1 प्लस r cos थीटा and this y also is equal to y1 plus r sin theta. जस्ट आपण याच्यावरून ऑब्टेन केलं. हे ओरिजिन पासून करत होतो, आता हे सम x1 y1 या पॉइंट पासून पुढे करतोय म्हणून तो जस्ट शिफ्ट झाला x1 y1 या युनिट डिस्टन्सने. मग आता या दोन्ही इक्वेशन वरून हे इक्वेशन कशा पद्धतीने ऑब्टेन होईल लक्ष द्या आता बघा. सो आफ्टर फ्रॉम दिस इक्वेशन हा x1 जर इकडे आणला तर मी इथं काय भेटेल तुमचं x x1 इज इक्वल टू इकडे काय भेटलं तुमचं r cos थीटा and दुसरं काय भेटेल y y1 इज इक्वल टू काय भेटलं तुमचं r sin थीटा. मग आपल्याला जर दोन्ही साइडला r जर ठेवलं तर LHS आपल्याला कंपेअर करता येईल. मग इथून r ची किंमत जर काढली तर काय भेटेल तुमचं बघा x x1 डिवाइडेड बाय हा cos थीटा तुमचा इकडे आला. त्याच पद्धतीने इथे बघा r ची किंमत RHS 7 आहे, sin थीटा इकडे डिवाइड केल्यावर काय भेटेल y y1 डिवाइडेड बाय sin थीटा. सो दिस इक्वेशन इज नोन ॲज पॅरामेट्रिक फॉर्म. ओके, सो आपण हे जे वेरियस फॉर्म्स होते ते वेरियस फॉर्म्स सगळे आपण काय केले स्टडी केले. याच्यामध्ये पहिला आपण बघितला स्लोप इंटरसेप्ट फॉर्म बघितला y इज इक्वल टू mx प्लस c. दुसरा आपण बघितला स्लोप पॉइंट फॉर्म बघितला y y1 इज इक्वल टू m इंटू ब्रॅकेट x x1. त्याच्यानंतर डबल इंटरसेप्ट फॉर्म बघितला x अपॉन e प्लस y अपॉन b इक्वल टू 1. हे तीन बघितले. त्यानंतर आपण डबल 2 पॉइंट फॉर्म पण बघितला y y1 डिवाइडेड बाय y2 y1 इज इक्वल टू x x1 डिवाइडेड बाय x2 x1. जस्ट रिकॉल करतोय. नॉर्मल फॉर्म बघितला x cos अल्फा प्लस y sin अल्फा इज इक्वल टू p and लास्ट कुठला बघितला पॅरामेट्रिक फॉर्म बघितला. ओके, सो या स्ट्रेट लाईन मध्ये आपण वेरियस फॉर्म स्टडी केले.
नाव आता आपल्या स्ट्रेट लाईन मधली एक कन्सेप्ट बाकी आहे की डिस्टन्स फ्रॉम द पॉइंट टू द लाईन, त्याच्यानंतर फूट ऑफ द परपेंडिक्युलर, त्या कन्सेप्ट आपण स्टडी करून घेऊ. त्यानंतर आपण त्याचे PYQs वगैरे सॉल्व्ह करू. सो बघा आता डिस्टन्स फॉर्म्युला. आता बघा डिस्टन्स फॉर्म्युले जे स्टडी करायचे आपल्याला, त्या डिस्टन्स फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला पॉइंट पासून तर त्या लाईनचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपण कशा पद्धतीने फाइंड आउट करतो ते आपल्याला इथे बघायचं. बघा सो त्यातला फर्स्ट वन तुमचं डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स ऑफ अ लाइन फ्रॉम द पॉइंट P into bracket x1, y1. त्याचा फॉर्म्युला काय असतो तो स्टडी करतो. फर्स्ट वन हा दिलेला एक पॉइंट आहे तुमचा, या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहे x1, y1. तर या पॉइंटचं डिस्टन्स आहे या लाईन पासून, त्याचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपल्याला काय करायचंय, फाइंड आउट करायचं. हे डिस्टन्स परपेंडिक्युलर डिस्टन्स तुमचं. मग या लाईनचं जे इक्वेशन आपण बघितलं ax + by + c = 0, हे आपल्या लाईनचं इक्वेशन आहे. ओके, तर मग त्याचा जो फॉर्म्युला तयार होतो तो फॉर्म्युला काय तयार होतो बघा. हे जे d डिस्टन्स काढायचं आपल्याला, डिस्टन्स d = mod ऑफ काय येणार तुमचं, सिम्पली हा जो पॉइंट आहे तो पॉइंट या इक्वेशन मध्ये टाकायचा. x च्या ठिकाणी x1 टाकणार, y च्या ठिकाणी काय करायचं, y1 टाकायचं. मग त्याचा फॉर्म्युला काय तयार होतो बघा तुमचा, ax1 + by1 + c डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. हा जो फॉर्म्युला आहे तो कशाचा फॉर्म्युला झाला तुमचा, डिस्टन्स ऑफ अ लाइन फ्रॉम द पॉइंट, या पॉइंट पासूनचं हे डिस्टन्स झालं तुमचं. ओके, सो याचे आपण प्रूफ्स पण बघू शकतो, पण आपल्याला त्याचे जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले इथं महत्त्वाचे आहे, एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी लागतात. मग आपण फॉर्म्युला कसं लक्षात ठेवू शकतो, हे जे लाईनचं इक्वेशन आहे त्या लाईनच्या इक्वेशनमध्ये xy च्या ठिकाणी आपला दिलेला जो पॉइंट असेल, ज्या पॉइंट पासून डिस्टन्स काढायचं तो टाकायचा, डिवाइडेड बाय xy चे जे कोएफिशिएंट आहे त्याचा स्क्वेअर करायचं. लक्षात घ्या, मोस्टली मुलांचं कन्फ्युजन कुठं होतं, ते या डिनॉमिनेटर मध्ये x1 स्क्वेअर + y1 स्क्वेअर असं टाकतात, पण ते रॉंग आहे तुमचं. तर तिथं आपण काय xy चे जे कोएफिशिएंट आहे त्यांच्या स्क्वेअरने आपण काय करतो, स्क्वेअर रूट मध्ये त्याला डिवाइड करतो आपण. ओके, हा झाला तुमचा फर्स्ट फॉर्म्युला. आता दुसरा फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे की त्या लाईनचं डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन पासून काय असेल तो बघू आपण. बघा तू जस्ट याच्यावर आहे कशा पद्धतीने बघा तुमचा. सो सेकंड फॉर्म्युला कुठला तुमचा, डिस्टन्स ऑफ अ लाइन, डिस्टन्स ऑफ अ लाइन फ्रॉम दी ओरिजिन. मग ओरिजिन पासून त्याचं जे डिस्टन्स आहे ते किती बघा. ओरिजिन पासून डिस्टन्स काढायचं म्हणजे काय, तो पॉइंटच तुमचा तिथून त्या लाईन मधून पास होईल, ओरिजिन मधून पास होईल, म्हणजे तो काय करेल, त्या लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करेल. जेव्हा आपला ओरिजिन मधून पास होतो, ओरिजिनचे कोऑर्डिनेट काय 0 0, पण जेव्हा आपण xy ची किंमत इथं 0 0 टाकणार त्यावेळेस या पहिल्या दोन क्वांटिटी तुमच्या व्हॅल्यूज होतील. मग तुमचा डिस्टन्सचा फॉर्म्युला सिम्पली काय येणार, c डिवाइडेड बाय रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आता इथं हा प्रश्न नको तयार होता की सर याच्यामध्ये जर तुम्ही x1 y1 ची व्हॅल्यू 0 टाकता म्हणजे ही पूर्ण क्वांटिटी 0 होईल. तुमची फक्त आपण तो पॉइंट सॅटिस्फाय करेल त्याचं इक्वेशन, म्हणून त्याच्यावर तुम्हाला काय भेटेल, या दोन्ही क्वांटिटी व्हॅल्यूज होती. c ची जी आहे तो c डिवाइडेड बाय तुमचा काय राहणार, हा तुमचा रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. ओके, हा झाला तुमचा सेकंड फॉर्म्युला, डिस्टन्स ऑफ अ लाइन फ्रॉम दी ओरिजिन. आता आपल्याला पुढे बघायचंय की समजा त्या दोन लाईन जर पॅरलल असतील तर त्या पॅरलल लाईन्स असतील तर त्यांच्यामधला जे डिस्टन्स काढण्याचा फॉर्म्युला कुठला, तो फॉर्म्युला आपण आता बघू. बघा जस्ट याच्यावरूनच लिहायचं आपल्याला ते फॉर्म्युला. बघा डिस्टन्स ऑफ अ लाइन, डिस्टन्स बिटवीन दी टू पॅरलल लाइन्स, डिस्टन्स बिटवीन टू parallel line L1 and L2 is. मग त्याच्यामध्ये डिस्टन्स काय असणार बघा.
ही जी पहिली लाईन असणार आहे ही एक लाईन आहे तुमची L1 आणि ही तुमची दुसरी लाईन आहे. ओके, तर याच्यामध्ये हे जे शॉर्टेज डिस्टन्स आपण जे काढतो म्हणजे तुमचे परपेंडिक्युलर आहे एकमेकांना, तर यांच्यातलं जे शॉर्टेज डिस्टन्स कसं काढायचं आपल्याला बघा. या लाईनचं इक्वेशन आहे x by c = 0. जस्ट स्केलिंग कशाला ना पॅरलल लाईन मध्ये कॉन्स्टंट स्केलिंग होते. आपल्याला माहिती आहे तर दोन लाईन जर पॅरलल असेल तर त्यांचे स्लोप्स पण काय असतात, इक्वल असतात. या सेकंड लाईनचं इक्वेशन काय सिंपली कॉन्स्टंट ने चेंज होणार x by c d = 0. मग आता या लाईन मधला जो डिस्टन्सचा फॉर्म्युला सिंपली काय येणार बघा, की दोन्ही तर तुमचे सेमच आहे. सो याच्यामध्ये तर काहीच नाही. मग चेंज काय तुमचा दिस d c कॉन्स्टंट ची सबट्रॅक्शन डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. ओके, हा झाला तुमचा डिस्टन्स बिटवीन दोन जर तुमच्या पॅरलल लाईन्स असतील तर त्या पॅरलल लाईन्स मध्ये डिस्टन्स फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला झाला तुमचा. ओके, सो आपण आतापर्यंत जे डिस्टन्स काढले बघा, एक काढलं तुमचं डिस्टन्स ऑफ द लाईन फ्रॉम द सम पॉइंट P इनटू ब्रॅकेट x1 y1 पासून काढलं. त्याच्यानंतर डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन, नाउ डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स काढलं. आता आपल्याला जो फूट ऑफ द परपेंडिक्युलर्स मधलं जे डिस्टन्स असेल ते काय असतं, तो फॉर्म महत्त्वाचा आहे, तो बघू आपण बघा. So foot of the perpendicular from the point to the line. Foot of the perpendicular. बघा. Foot of the perpendicular from foot of the perpendicular from a point to लाईन. आता बघा ही जी फूट ऑफ दी परपेंडिक्युलर म्हणजे बघा हा जो P पॉइंट आहे तुमचा, या P पॉइंटचा कोऑर्डिनेटला म्हटलं x1, y1. तर हा जो या लाईन वरती आपण फूट ऑफ दी परपेंडिक्युलर टाकतोय, या पॉइंटचा आपला जो आहे तो फॉर्म त्या लाईनचा काय करायचा आपल्याला फाइंड आउट करायचा. मग आपल्याला बघा या लाईनचं इक्वेशन माहिती x by c = 0. हे या लाईनचं इक्वेशन झालं. आणि जो फूट ऑफ दी परपेंडिक्युलरचे कोऑर्डिनेट जे आपल्याला फाइंड आउट करायचे हा जो आहे तुमचा अल्फा बीटा, तर याच्यापासून जे आहे तुमचं तर ते आपल्याला त्याचं काय बघायचं आहे, फूट ऑफ दी परपेंडिक्युलरचा जो फॉर्म आहे तो फॉर्म तुमचा त्याच्यावर काय येणार बघा. तर सिंपली लक्षात कसं ठेवायचं बघा तुमचं, की अल्फा बीटा जे आहे अशा पद्धतीने आपल्याला जायचं बघा. तुमचं कसं जाणार बघा, दिस अल्फा मायनस x1 डिवाइडेड बाय कोण तुमचा हा a इज इक्वल टू सेम बीटा मायनस y1 डिवाइडेड बाय तुमचा किती b विच इज इक्वल टू काय येणार बघा तुमचा इज इक्वल टू मायनस आपल्या लाईन मधला हा पॉइंट जेव्हा आपण याच्यामध्ये टाकणार त्यावेळेस काय दिसेल तो ax1 by1 c डिवाइडेड बाय सेम आपण जे आपण डिस्टन्स फॉर्म्युला मध्ये केलं बघा कशाने डिवाइड तुमचा इथे तुमचा फक्त जो आहे तो स्क्वेअर ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. हा जो फॉर्म आहे त्या फॉर्म्युला काय म्हणणार आपण फूट ऑफ दी परपेंडिक्युलर जो आहे तो आपण फाइंड आउट करण्यासाठीचा वापरू शकतो. याच्यामध्ये अल्फा बीटाचे आपण कोऑर्डिनेट्स वगैरे काय करू शकतो फाइंड आउट करू शकतो. फक्त जस्ट माहितीसाठी सांगून ठेवला. आपल्या एक्झाम्पल्स मध्ये जसं लागेल त्या पद्धतीने आपण या फॉर्मचा काय करणार आहोत यूज करणार आहोत. त्यातला लास्ट आहे तुमचा की त्या पॉइंटची जी इमेज आहे त्या इमेज कशा पद्धतीने काढतो आपण. जस्ट हा जो फॉर्म आहे तोच वापरायचा आपल्याला. फक्त त्याच्यामध्ये जस्ट काय होणार तुमच्या इथं -2 टाइम्स आहे तो फॉर्म बघा पुढचा तुमचा इमेज ऑफ अ पॉइंट फ्रॉम द लाइन. इमेज ऑफ अ पॉइंट इन अ लाइन. इमेज ऑफ अ पॉइंट इन अ लाइन. त्याच्यामध्ये जस्ट चेंज काय होणार बघा तुमचा हा मायनस तुमचा काय होणार फक्त -2 टाइम्स येणार. आता इमेज बघायची म्हणजे काय तुमची या पॉइंटची जी इमेज आहे ती तुमची इमेज अशी ते कुठेतरी दिसेल तुमची ज्याला तुम्ही काय म्हणताय अल्फा कॉमा बीटाने जो डिनोट केला आहे तो तुमचा हा पॉइंट आहे तुमचा. मग हवं तर त्याला अल्फा डॅश बीटा डॅश असं म्हणा जेणेकरून कन्फ्युजन होणार. पण तिथं अल्फा डॅश बीटा डॅश म्हटलं तर आपल्या इक्वेशन मध्ये पण काय येणार तुमचा हा अल्फा डॅश आणि बीटा डॅश येणार. सो हा जो काही ही पॉइंटची काय आहे तुमची इमेज
इमेज आहे इन द लाईन, या लाईनमध्ये जसं आपण एक्स ॲक्सिस मधलं रिफ्लेक्शन बघतो बघा पॉईंटचं, त्याच पद्धतीने. ओके, सो या लेक्चरमध्ये आपण स्ट्रेट लाईनमध्ये ज्या सगळ्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत त्या सर्व कन्सेप्ट आपण काय केल्या, रिकॉल केल्या आहेत. त्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करू, आता याचे सगळे जे एक्झाम्पल्स आहेत PYQ मध्ये ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करू. ओके, थँक्यू.